मी यांना विनंती करतोय ढेबे साहेबांचा सन्मान करायचा. बाळू गोडेकर. त्याचप्रमाणे नवीन विद्यार्थी जे आलेले आहेत त्यांनी आपली नोंदणी करून घ्यायची. सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था केलेली आहे. आपण तुमचा सन्मान करण्यासाठी आम्हाला एक फार मोठी संधी उपलब्धी करून देते. रवींद्र गोडेकर. त्याचप्रमाणे कार्यकारिणी सहकार्याने मी विनंती करतो की आलेल्या पाहुण्यांना भेटे बांधण्याची व्यवस्था करायची. आपण आपल्या स्वतः लक्ष देऊन प्रत्येक पाहुण्याला घेऊन जाऊन भेटा बांधून घ्यायचं. यानंतरचं सूत्रसंचलन मी डी.व्ही. खरा सरांकडे देतोय. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर सन्मान्य राजू आखाडे यांचा सन्मान्य बोडेकर सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. सन्मान्य राजू आखाडे आपणास सन्मानित केले जात आहे. आपण सन्मान स्वीकारावा. सन्मान्य आखाडे सर यांचा सन्मान बोडेकर सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. शिरवली ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीचे उपसरपंच सन्मान्य विजय ढेबे यांचा सन्मान ॲडव्होकेट गणेश आखाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. ग्रुप ग्रामपंचायत शिरवलीचे उपसरपंच विजय ढेबे यांचा सन्मान गणेश आखाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. ॲडव्होकेट गणेश आखाडे. भारतीय संस्कृतीच्या आधी राहून अतिथी देवो भव या उक्तीला साजेल आणि शोभेल असा सन्मान या संघटनेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा केला जातो आहे. रायगड जिल्हा हराळ सांगोल धनगर समाज संस्था रायगड अध्यक्ष सन्माननीय आनंदजी हिरवे समवेत सर्व सदस्य तथा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण या कार्यक्रमाचे साक्षीदार होत आहोत. हा खऱ्या अर्थाने आपणासाठी गौरवाची बाब मानावी लागेल. तदनंतर मी वळतो आहे विद्यार्थी सन्मान तथा गुणगौरव सोहळ्याकडे. मी आयोजकांना विनंती करेन या कार्यक्रम शुभप्रसंगी हरहर चांगलं धनगर समाज संस्था रायगड या संस्थेचे सल्लागार सन्माननीय अभिमान हाके पाटील तथा कायदेशीर सल्लागार यांचं आगमन आणि सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे. यानंतर मी वळतो आहे विद्यार्थी करायचे ओके या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर तथा या संस्थेचे कायदेशीर सल्लागार सन्माननीय ॲडव्होकेट अभिमान हाके पाटील यांचा सन्मान अध्यक्ष आनंद हिरवे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. समवेत संपतजी ढेबे साहेब यांच्या संयुक्त विद्यमानाने ॲडव्होकेट अभिमान हाके पाटील कायदेशीर सल्लागार हरहर चांगलं संघटना विद्यार्थी मित्र हो, आजचा एक छोटा प्रयत्न ही खरी अर्थाने उद्याची उंच भरारी असते. आजची एक जिद्द, आजची चिकाटी, आजची मेहनत ही खऱ्या अर्थाने उद्याचं फळ असते आणि आपलं भविष्य हे खऱ्या अर्थानं या कार्यक्रम शुभप्रित्यर्थ उपस्थित मान्यवरांपैकी कोणी सन्मानाचं वंचित राहिलं असेल तर संघटनेच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मोठ्या मनाने आपणास सन्मान प्राप्त झाला तो शब्द सुमनाने आपण स्वीकाराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. विद्यार्थी मित्र हो, एक गोष्ट लक्षात घ्या की आकाशामध्ये तारे अनेक असतात पण लक्षात तोच राहतो ज्याच्याकडे चमक आहे,
ज्याच्याकडे तेजोमय कांती आहे आणि तो तारा हा खऱ्या अर्थाने शुक्र तारा म्हणून गणला जातो. शाळेमध्ये हजारो विद्यार्थी असतात, पण सन्मानास पात्र मात्र तुमच्यासारखे हाताच्या बोटावर मोजणारे असतात. आणि म्हणून आज मला अभिमान वाटतो की जगात शिक्षकासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर आपल्या विद्यार्थ्याचा झालेला सन्मान. आणि इथं बसलेल्या 50% पेक्षा जास्त विद्यार्थी हे माझी का होईना पण विद्यार्थी आहेत, याचा सार्थ अभिमान मला आहे. जय मल्हार. ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. ही शिकवण तुमची माझी माय माऊली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रायगड जिल्हा हरळ चांगबल धनगर समाज संस्था रायगड, गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ गुणगौरव मी प्रथमदर्शी आमंत्रित करतो. कुमार भरत बाळू आखाडे 25-26च्या परीक्षेमध्ये ज्यांनी यश संपादन केलं, भरत बाळू आखाडे. चला आहे का? कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती चित्रकोटी मॅडम यांच्या शुभ हस्ते भरत बाळू आखाडे याचा सन्मान केला जातो आहे. प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यास आपण गौरवणीय करावं. सन्मानाचं स्वरूप सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आपणास सन्मानित केलं जात आहे. 25-26 वैद्यकीय क्षेत्रामध्ये जिने आपल्या जिद्दीवर आणि स्वबळावर नावलौकिक मिळवला ती माझी भाची कुमारी दिव्या नारायण बोडेकर हिचा सन्मान केला जातो आहे. दिव्या उपस्थित नाही, मी दिव्याचे पप्पा सन्मान्य नारायण बोडेकर यांना विनंती करेन की कुमारी दिव्या नारायण बोडेकर हिचा सन्मान करावा, जी आता वैद्यकीय क्षेत्रातलं वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्रकोटी मॅडम यांना विनंती करेन की दिव्या बोडेकर हिचा सन्मान तिचे पिताश्री नारायण बोडेकर स्वीकारत आहेत. फोटो घ्या. ज्यांनी अनेक मुलं घडवता स्वतःच्या कन्येला तिच्या आयुष्याला आकार उकार दिला ते सन्माननीय नारायण बोडेकर आपल्या मुलीचा सन्मान स्वीकारत आहेत. ही मुलगी वैद्यकीय शिक्षण पुणे येथे घेत आहे. उपस्थित मान्यवरांना एक सांगू इच्छितो, जगात देण्यासारखं काय असेल तर टाळ्यांच्या दादी एवढं कुठलंही दान असू शकत नाही, म्हणून आपण टाळ्या वाजवा ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर इयत्ता 10वी मध्ये ज्याने 93.70% गुण मिळवले तो माझा बचा तथा नारायण बोडेकर यांचा पुत्र रणवीर नारायण बोडेकर याचा सन्मान या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. मी पुन्हा एकदा बोडेकर सरांना विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारावा. सॉरी 91.70 इयत्ता 10वी कुमार रणवीर नारायण बोडेकर. यानंतर कुमारी प्रणाली बाबू गोरे हिचा सन्मान सन्माननीय बाबाशेठ खरात यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. प्रणाली बाबू खरात, शैक्षणिक वर्ष 25-26 इयत्ता 12वी इयत्ता 12वी प्रणाली बाबू गोरे हिचा सन्मान बाबाशेठ खरात यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. कुमार प्रथमेश संतोष कोकरे याचा सन्माननीय अभिमान हाके
यांनी केलेले मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. बोरगाव ग्रामपंचायतच्या सदस्य सन्माननीय कोंडाबाई आखाडे यांचा सन्मान ॲडव्होकेट अभिमान हाके पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. बरं, सन्माननीय कोंडाबाई आखाडे यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्रकोटी मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. बोरगाव ग्रामपंचायतच्या सदस्य सन्माननीय कोंडाबाई आखाडे. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर रामचंद्र गोरे खैराट यांचंही मी शब्दसुमनाने स्वागत करतो. सौभाग्यवती रंजना बाबू मरगळे ग्रामपंचायत सदस्य शिरवली यांचा सन्मान सन्माननीय दिलीप दाते यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. त्यांचे पतिराज बाबू मरगळे सन्मान स्वीकारत आहेत. रंजना बाबू मरगळे सदस्य ग्रामपंचायत शिरवली सन्मान करत आहेत दाते साहेब. यानंतर विद्यार्थी सन्मानाकडे मी वळतो आहे. ॲडव्होकेट गणेश आखाडे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय सौभाग्यवती सुनीता आखाडे यांचा सन्मान ज्यांनी फिटनेस क्षेत्रामध्ये आपली वेगळी कामगिरी तथा नावलौकिक मिळवला ते बबन झोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे यांना विनंती करेन की त्याचा सन्मान करावा. ज्यांनी राज्य नव्हे देश नव्हे तर विदेश पातळीवर आपल्या गावाचा आपल्या समाजाचं नाव लौकिक किंवा नाव रोशन केलं ते बबन झोरे यांचा सन्मान करत आहेत. या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे. यानंतर कुमारी कोमल राजू आखाडे. विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपलं नाव नोंदणी करा. यानंतर मी विद्यार्थी आमच्या गारमाळगावचा सुपुत्र कुमार समीर बाबू हिरवे राज्यस्तरीय कबड्डीपट्टू याचा सन्मान सन्माननीय अभिमान हाके पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. शैक्षणिक वर्ष 25-26 इयत्ता 12वीचा हा माझा विद्यार्थी आहे तथा आमच्या गावचा हा सुपुत्र आहे कुमार समीर बाबू हिरवे सन्मान करत आहेत सन्माननीय अभिमान हाके पाटील साहेब. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जगात अशी व्यक्ती नाही की जिच्याकडे घेण्यासारखं काय नाही किंवा जगात अशी व्यक्ती नाही की ज्याच्याकडे काहीच नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने चमकत असतो. दिवसा सूर्याला महत्व आहे तेवढेच महत्व अंधारामध्ये काजव्याला देखील असतं आणि म्हणून प्रत्येक जण आपलं अस्तित्व हे तयार करतच असतो. यानंतर कुमारी कोमल राजू आखाडे. सन्माननीय धोंडबोडेकर यांच्या शुभ हस्ते कोमल राजू आखाडे हिचा सन्मान केला जातो आहे. तिचे वडील सन्माननीय मुलगी आलेले सचिन भाऊ गोरे
बाबू गोरे. तदनंतर रुपाली शंकर गोरे. रुपाली शंकर गोरे हिचा सन्मान भागू बोडेकर यांच्या शुभास्ते संपन्न होईल. देवयानी राजू आखाडे हिचा सन्मान बबन हिरवे यांच्या हस्ते संपन्न होईल. देवयानी राजू आखाडे. कोमल संतोष कोकरे हिचा सन्मान आमचे परमस्नेही नथुराम ढेबे यांच्या हस्ते संपन्न होईल. कोमल संतोष कोकरे. कोमल संतोष कोकरे हिचा सन्मान सन्माननीय नथुराम ढेबे यांच्या शुभास्ते संपन्न होईल. पूर्वा हरिचंद्र गोरे. पूर्वा हरिचंद्र गोरे हिचा सन्मान विठ्ठल आघाडे यांच्या शुभास्ते संपन्न होईल. पूर्वा हरिचंद्र गोरे सन्मान करत आहेत विठ्ठल आघाडे. संकेत लक्ष्मण ढेबे. संकेत लक्ष्मण ढेबे हा 24-25चा माझा विद्यार्थी तथा सध्या ग्रॅज्युएशनची पदवी मिळवलेला कुमार संकेत लक्ष्मण ढेबे यांचा सन्मान करत आहे. रवींद्र बोडेकर. रवींद्र बोडेकर. अमृता पांडुरंग हिरवे इयत्ता 10वी हिचा सन्मान करत आहे संपत ढेबे. छावा संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय भगवान ढेबे साहेब यांना विनंती करेन की साहेबांचा सन्मान करावा. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये छावा संघटनेचे अध्यक्ष शिंदे साहेब यांचा सन्मान करावा. मोहित लक्ष्मण झोरे इयत्ता 10वी. मोहित लक्ष्मण झोरे याचा सन्मान पत्रकार दत्ता शेडगे यांच्या हस्ते संपन्न होईल. मोहित झोरे. जान्हवी लक्ष्मण गोरे. जान्हवी लक्ष्मण गोरे हिचा सन्मान मरगडे साहेब यांच्या शुभास्ते संपन्न होईल. जान्हवी गोरे. चला जान्हवी गोरे आले का? मोहित दत्ता शेडगे जान्हवी. ठीक आहे. त्यानंतर जान्हवी गोरे हिला सन्मानित करतील मरगळे साहेब. रोशन विठ्ठल वर्गे. रोशन विठ्ठल वर्गे सन्मान करतील दत्ता गोरे. रोशन विठ्ठल वर्गे. चला दत्ता गोरे. रोशन विठ्ठल वर्गे याचा सन्मान करतील दत्ता गोरे. सन्मान स्वीकारणाऱ्यांनी आणि करणाऱ्यांनी परत या संघटनेचे हितचिंतक दत्ता गोरे सन्मान करत आहेत. आकांक्षा ठोंबरे. आकांक्षा हनुमान ठोंबरे तिचा सन्मान करतील चंद्रकांत हिरवे. चंद्रकांत हिरवे. सिद्धेश हनुमंत ठोंबरे सन्मान करत आहेत नारायण बोडेकर. सिद्धेश हनुमंत ठोंबरे. सिद्धेश हनुमंत ठोंबरे याचा सन्मान करतील नारायण बोडेकर सर. स्वच्छता दूत नागेश कोकळे माथेरान यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. योगेश चंद्र बावदाने. योगेश बावदाने. योगेश बावदाने याचा सन्मान करतील संतोष घाटे. योगेश बावदाने. गौरी चंद्र बावदाने. स्वच्छता दूत म्हणून जे कार्य
माथेरानचे स्वच्छता दूत या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपस्थिती दर्शवली त्यांचा सन्मान करत आहेत भगवान ढेबे साहेब. गौरी चंद्र बावदाने हिचा सन्मान करतील माऊली जानकर. गौरी बावदाने. अजित रामचंद्र ढेबे. अजित रामचंद्र ढेबे हिचा सन्मान करतील आमचे मित्र ॲडव्होकेट गणेश आखाडे सन्मान करत आहेत अजित रामचंद्र ढेबे याचा. अजित आलाय ठीक. मोनिका बाळू गोरे. मोनिका बाळू गोरे हिचा सन्मान करतील विठ्ठल आखाडे. चला मोनिका बाळू गोरे आले का? आले आले हे मित्र हो, जिद्द कशाला म्हणतात, प्रयत्न कशाला म्हणतात, चिकाटी कशाला म्हणतात याचं उत्तम जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आताच नव्याने पोलीसपदी नियुक्त झालेले ज्यांनी नव्यानंच आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पोलीस खात्यामध्ये आगळीवेगळी कामगिरी करून आपलं पद संपादित केलं ते विशाल झोरे यांचा सन्मान करतील पोलीस निरीक्षक अर्चना हाके पाटील मॅडम. मुंबई पोलीस विशाल झोरे सन्मान करत आहेत पोलीस निरीक्षक सन्माननीय हाके पाटील मॅडम. हलाखीच्या परिस्थितीमध्ये मेहनत, जिद्द, चिकाटी आणि यशस्वीतेच्या बळावर आणि खऱ्या अर्थानं मला म्हणावंसं वाटतं की संकटांना घाबरायचं नाही. संकटांना जिद्दीने सामोरे केल्यानंतर यश मिळतं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती हा मूलमंत्र समाजाला देणारे तदनंतर नव्याने रुजू झालेले किरण गोरे मुंबई पोलीस यांचा सन्मान सन्माननीय अभिमान हाके पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. किरण मुंबई पोलीस. तदनंतर मेजर विवेक योगे गेली 6 वर्षे मुंबई पुणे हायवेवर अपघातग्रस्त गाडीवर काम करत आहे. त्याचबरोबर मेजर विवेक योगे यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी केला जातो आहे. मी सन्माननीय बबनशेठ खरात यांना विनंती करेन की मेजर विवेक योगे यांचा सन्मान करावा. गेली 6 वर्ष मुंबई पुणे हायवेवर अपघातग्रस्त किंवा गाडी बंद पडली किंवा पोलिसांनी गाडी पकडली असे सदैव मित्रांच्या हाकेला धावणारे विवेक योगे यांचा सत्कार सन्माननीय रायगड जिल्हा हरळ चांगलं समाज संस्था रायगड कार्यालय मुक्काम पोस्ट वावोशी तालुका खालापूर जिल्हा रायगड. कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संतोष आखाडे. अध्यक्ष सन्माननीय आनंदजी हिरवे. नव्याने काही सभासदांना किंवा मान्यवरांना नियुक्तीपत्र देऊन या संघटनेमध्ये स्थान दिलं जात आहे. प्रथमदर्शी सन्माननीय सौ सुनीता संतोष आखाडे यांना रायगड जिल्हा महिला अध्यक्ष आघाडी रायगड म्हणून नियुक्ती देण्यात येत आहे. या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे यांच्या शुभ हस्ते सुनीता संतोष आखाडे रायगड जिल्हा हरळ चांगलं धनगर समाज संस्थेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी रायगड या पदी आपली नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या निवडीने संस्थेचे कार्य जोमाने वाढेल. तळागाळातील नेक्स्ट प्रवीण गोविंद बावदाने अध्यक्ष कर्जत तालुका. प्रवीण गोविंद बावदाने या कर्जत तालुका अध्यक्ष
अध्यक्षपद दिलं जात आहे. सन्माननीय बबन शेठ खरात यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र दिलं जात आहे. तदनंतर माननीय श्री ठकुराव बळीराम झोरे अध्यक्ष खालापूर तालुका यांचा सन्मान नियुक्तीपत्र सन्माननीय संतोष आखाडे यांच्या शुभ हस्ते देऊन आपली नियुक्ती खालापूर तालुका अध्यक्षपदी करण्यात येत आहे. तदनंतर प्रवीण गोविंद बावदाणे दिले नव्याने या संस्थेचे कार्यकारी तथा संस्थेचे अधिकारी किंवा पदाधिकारी म्हणून ज्यांनी आपण जबाबदारी स्वीकारली ती नेटाने आणि जबाबदारीने पार पाडायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. मोनाली बाळू गोरे विद्यार्थी सन्मान. मोनाली बाळू गोरे सन्मान करतील सन्माननीय नथुराम ढेबे. गीतांजली आनंद हिरवे जिने तांत्रिक क्षेत्रामध्ये यांचा सन्मान आनंद कचरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातो आहे. गीतांजली आनंद हिरवे आताच जिने पॉलिटेक्निकल कॉलेज पेठ येथून डिग्री संपादन केली. सन्माननीय कचरे साहेब यांच्या शुभ हस्ते तिचा सन्मान केला जातो आहे. या नंतर केतन आनंद आखाडे यांचा सन्मान करतील या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे यांच्या शुभ हस्ते केतन आखाडे आपणास सन्मानित केलं जात आहे. विविध क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी केलेले विद्यार्थी यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी केला जातो आहे. यानंतर सारिका मारुती झोरे हिचा सन्मान करतील रामदास कोकरे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय सचिन पारखे मेजर तथा मुंबई पोलीस म्हणून कार्यरत असणारे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. या संघटनेचे अध्यक्ष आनंद हिरवे यांच्या शुभ हस्ते सन्मान होतो आहे. तत्पूर्वी एक सन्मान होईल. मेजर सचिन पारखे यांचा सन्मान झालेला आहे. यानंतर विद्यार्थी सन्मान पूनम लक्ष्मण माने हिचा सन्मान सन्माननीय नथुराम ढेबे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. तर पूनम नाही आहे का? पूनम लक्ष्मण माने ठीक आहे. सोनाली तुकाराम आखाडे हिचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मी विठ्ठल आखाडे यांना विनंती करेन की आपण सोनालीला सन्मानित करावं. विविध क्षेत्रांमध्ये विविध यश संपादन केलेले विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर ज्योती तुकाराम झोरे सन्मान करतील भागू बोडेकर. टाळ्या वाजवा. जान्हवी लक्ष्मण आखाडे हिचा सन्मान करतील आनंद हिरवे. या कार्यक्रमासाठी जिने आत्ताच वैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रातील डिग्री मिळवली ती कुमारी पूजा रामचंद्र खरात तिचा सन्मान या कार्यक्रमाच्या अध्यक्षा चित्रकोटी मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये नव्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जिने आत्ताच डिग्री संपादन केली, पूजा रामचंद्र खरात हिचा सन्मान या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय चित्रकोटी मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. पूजा रामचंद्र खरात जांभिवली. आर्यन जान्हवी लक्ष्मण आखाडे आले का? नाही आले. आर्यन चंद्रकांत कोडेकर सन्मान करतील नथुराम ढेबे. पुष्पराज बाबू हिरवे सन्मान करतील चंद्रकांत हिरवे. आर्यन चंद्रकांत कोडेकर आलाय का? हा. पुष्पराज बाबू हिरवे सन्मान करतील चंद्रकांत हिरवे. पुष्पराज बाबू हिरवे. सिद्धेश आनंद ढेबे. सिद्धेश आनंद ढेबे याचा सन्मान करतील ॲडव्होकेट गणेश आखाडे. हे सिद्धेश या कार्यक्रम विद्यार्थी आलेल्या मान्यवरांना, विद्यार्थ्यांना ज्यांना फेटा बांधायचा राहिला असेल त्यांनी वडबगताई जाऊन बांधून घ्या. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर पोलीस निरीक्षक सन्माननीय हाके पाटील मॅडम इथं उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण विद्यार्थ्यांना तथा मान्यवरांना मार्गदर्शन करावं. सहभागी होती हाके पाटील. खूप छान कार्यक्रमाचा सोहळा आहे. या सोहळ्याप्रसंगी आपण सगळे एकमेकांच्या समोर आलेलो आहोत. बऱ्याचदा आम्ही कार्यक्रमाला जात असतो, समाजाच्या कार्यक्रमाला विशेषतः. तर या कार्यक्रमाला आल्यावर विशेष आनंद होतो आहे, कारण आज आपण गुणगौरव करतो आहे विद्यार्थ्यांचा. होतकरू विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा. म्हटलं जातं की देशाची जडणघडण होणार असेल तर त्यात विद्यार्थ्यांचा फार मोठा हात असतो, कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक असतात. आणि तुम्ही सगळे इतकं छान कर्तृत्व करून इथे आले आहात आणि तुमचा आज गुणगौरव होतो आहे. आम्हाला खरंच आनंद होतो आहे. या प्रसंगी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मला इतकंच सांगावं वाटेल की तुम्हाला जर आयुष्यात पुढे जायचं असेल तर घाव सोसावेच लागतील. सुरुवातीला म्हणजे एखाद्या कठीण वस्तूला किंवा दगडाला जितके घाव सोसावे लागतात ते घाव सोसल्यानंतर त्याला देवत्व येतं किंवा देवरूप प्राप्त होतं आणि मग आपण त्याला मंदिरात ठेवतो आणि त्याची पूजा करतो आणि त्याला त्यात तो मान मिळतो. तर आज हे जे मान्यवर वर बसलेले आहेत या प्रत्येकाने ते घाव सोसलेले आहेत त्यांच्या आयुष्यात आणि मग ते इथंपर्यंत आलेले आहेत. तर मला एवढंच या निमित्ताने सांगावंसं वाटेल की तुम्ही प्रत्येकजण जे तरुण विद्यार्थी आहात, वेट लिफ्टर आहेत, अजून 97-98% मिळवणारी मुलं आहेत. खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. मेडिकलच्या पदव्या घेतलेल्या आहेत, इंजिनिअरिंग घेतलेल्या आहेत. तर खरंच तुम्ही असं खूप काही करा, चांगलं करा आयुष्यात, जेणेकरून तुम्हालाही खूप मान सन्मान मिळेल आणि तुमचा कीर्तीचा गवगवा संपूर्ण राज्यातच नाही, देशातच नाही तर इंटरनॅशनल लेवलवर पोहोचावा ही या क्षणी मी एक भावना व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. धन्यवाद. या प्रसंगी या ठिकाणी एक आगळा वेगळा सन्मान होतो आहे. आनंद रामचंद्र ढवळे जिल्हाध्यक्ष अपंग संघटना रायगड यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे यांच्या शुभ हस्ते आनंद रामचंद्र ढवळे जिल्हाध्यक्ष अपंग संघटना रायगड. सुनील गोरे यांचा सन्मान हरे ढेबे यांच्या हस्ते संपन्न होईल.
पाली धनगरवाडा सुनील गोरे. तदनंतर या कार्यक्रमाची प्रास्ताविका करण्यासाठी मी आमंत्रित करतो सन्माननीय सावळाराम कोकरे. आपण या कार्यक्रमाची प्रास्ताविका करावी. या कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविका सादर करत आहेत सन्माननीय सावळाराम कोकरे साहेब. सर्वांना नमस्कार. आज आदिवासी समाज भवन खालापूर या ठिकाणी हर हर चांगल रायगड जिल्हा धनगर समाज संस्था या संस्थेच्या वतीने या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी संस्थेच्या सर्व कार्यकारिणी तसेच आमचे अध्यक्ष अनंतजी हिरवे साहेब तसेच युवा अध्यक्ष हरेशजी ढेबे साहेब यांचा विशेष परिश्रमातून हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होत आहे. हर हर चांगले धनगर समाज संस्था या संस्थेचं बीज 25 वर्ष पूर्वी पाली या ठिकाणी आम्ही या संस्थेची संकल्पना तयार केली आणि जिल्ह्यात एक सक्षम समाजाची संघटना उभी राहावी हा संकल्प तयार केला आणि या संकल्पाला आज 25 वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी कार्यकारिणी अथक परिश्रम करून या ठिकाणी सादर केलेला आहे, संपन्न होत आहे. त्याबद्दल संस्थेच्या सर्वांना धन्यवाद. आपल्याला त्यावेळेस काही अशा संकल्पना करून आपण पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या संस्थेची पाळंमुळं किंवा प्रचार प्रसार करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. आमचे सहकारी माजी अध्यक्ष विठ्ठल आखाडे तसेच स्वर्गीय तुकाराम आखाडे साहेब, अनंतजी हिरवे साहेब, संतोषजी आखाडे अशा सर्व माझ्या सहकारी मित्रांनी त्यावेळेस खूप मेहनत घेऊन ही संस्था उभी केली. तरी त्यावेळेस सोशल मीडियाचा वापर खूप कमी होता. आता सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच शिक्षणामध्ये प्रगतीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी माझी सर्व संस्थेच्या कार्यकारिणीतील सदस्यांना तसेच आपल्या समाजामध्ये चांगले उद्योजक आहेत, शासकीय अधिकारी कर्मचारी आहेत, या सर्वांना विनंती आहे की आपण जिल्हा स्तरावर आपल्या समाजाच्या संघटनेचा जास्तीत जास्त प्रचार आणि संघटनेची फळी पूर्ण पोलादपूर तालुक्यातील देवाचा डोंगर ते कर्जत तालुक्यातील माथेरान असं सोशल नेटवर्किंग उभं करून त्या माध्यमातून समाजाला संस्थेकडून कसा फायदा होईल, विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, तरुणांना कसा फायदा होईल यासाठी आपण प्रयत्न यापुढे चालू ठेवायचा आहे. तसेच मी आज या ठिकाणी संस्थेच्या वतीने एक संकल्पना मांडत आहे की आपल्याला आता शिक्षणात जसं होतकरू विद्यार्थ्यांचा आपण गौरव करतोय तसेच यापुढं आपल्याला UPSC MPSC या परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी साहेब या व्यासपीठावर भरपूर काही मान्यवर मंडळी आहेत, त्यांना विनंती करतो की आपलं सुद्धा या संकल्पनेमध्ये योगदान असावं. UPSC MPSC या परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी सक्षम अशी अकॅडमी उभी करण्याची संकल्पना आम्ही या ठिकाणी मांडत आहोत आणि प्रत्यक्ष लवकरात लवकर ती सत्यात आपल्याला उतरवायची आहे. तसेच आता आपल्याकडे शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. शासकीय तसेच उद्योग क्षेत्रात होतकरू मंडळी येत आहे. तरी त्यांच्यासाठी समाजातील नेटवर्किंगमधून वधूवर सूचक संस्था जिल्हा स्तरावर आपण स्थापन करण्याचा सुद्धा आपण संकल्पना या ठिकाणी मांडत आहोत. तरी यासाठी सुद्धा आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. तसेच
माझी सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र शासनाकडून महसूल विभागाकडून पाली येथे आपण 13 गुंठे जागा समाजासाठी घेतलेली आहे. तरी त्या जागेमध्ये आपल्याला अहिल्याबाई होळकर समाज भवन निर्मिती करायची आहे. तरी त्यासाठी सुद्धा जिल्ह्यातील सर्व उद्योजक, अधिकारी, कर्मचारी, होतकरू, तरुण यांनी सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला आपल्या मालकी हक्काचा तो सातबारा तयार झाला असून लवकरात लवकर या ठिकाणी समाज भवन निर्मिती करायची आहे. तरी ह्या संकल्पना मी आपणासमोर सादर करण्याची मला संधी दिली याबद्दल मी सर्वांचं, संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि 2 शब्द बोलून मी माझा प्रास्ताविक इथे थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपले मनोगत व्यक्त करत आहेत आदिवासी संघटना अध्यक्ष सन्माननीय दिलीप डाके साहेब. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी समाजाचे नेते बिरसा मुंडा, हुतात्मा नागा माधव कातकरी, अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र विचाराला अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू भगिनींनो आणि विद्यार्थ्यांनो, खरं म्हणजे आपण असे जे कार्यक्रम घेतो ते सातत्याने कार्यक्रम झाले पाहिजे. या कार्यक्रमातून आपल्याला एक समाजाला चालना मिळते आणि समाज व्यवस्था जागृत होते आणि म्हणून आपण जे आज हा कार्यक्रम घेतला हर चांग भले धनगर समाजाने, ते असे कार्यक्रम सातत्याने प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये असे झालेले पाहिजे. म्हणजे आज आपल्याला कुठंतरी एक समाज व्यवस्था जागृत झाली हे सिद्ध होतो आणि म्हणून आपण जे विद्यार्थ्यांचं गुणगौरव केलं त्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव पण असे पुढे आहे कार्यक्रम चालू राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून दिशा घेतली पाहिजे की आज आपण समाजात पुढे जाणार आहोत आणि समाजासाठी आपण काय करणार आहोत हे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून MPSC आणि UPSC सारखे ज्या IAS MPSC सारख्या पदव्या आहेत ह्या पदव्या संपादन विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आज आपले विद्यार्थी काय करतात, 10वी 12वी झाले की मग शिक्षण अर्धवट सोडतात आणि म्हणून ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याला चालना देण्यासाठी पालकांनी पण खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि समाजाने पण त्याला चालना दिली पाहिजे. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर इयत्ता 12वी नव्यानेच निकाल जाहीर झाला आणि त्या निकालामध्ये सुप्रिया जानू बर्गे प्रथम क्रमांक, श्री छत्रपती ज्युनियर कॉलेज वाघोशी हिचा सन्मान केला जातो आहे. सन्मान स्वीकारत आहेत तिचे वडील. या कार्यक्रमाचे या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे यांच्या शुभ हस्ते सुप्रिया जानू बर्गे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी, श्री छत्रपती ज्युनियर कॉलेज वाघोशी वाणिज्य विभाग, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. मला सांगायला अभिमान वाटेल, श्री छत्रपती विद्यालय वाघोशी हे माझं कॉलेज आहे आणि माझ्या कॉलेजमध्ये दरवर्षी येणाऱ्या 6 नंबरपैकी 4 विद्यार्थी आपल्या समाजाचे असतात. ही विशेष वाटण्यासारखी बाब आहे. याच विद्यालयामध्ये आलेली द्वितीय क्रमांकाने वाणिज्य विभागात उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कविता विठ्ठल ढेबे हिचा सन्मान विजय ढेबे यांच्या शुभास्ते संपन्न होईल. कविता विठ्ठल ढेबे. या सर्व विद्यार्थिनी ढेबेवाडीच्या रहिवासी आहेत.
चित्रकोटी हिचा सन्मान करत आहेत सन्माननीय भगवान ढेबे, विठू कोंडू ढेबे, विठू कोंडू ढेबे यांचा सन्मान करतील संपत ढेबे, रशिका कानू घाटे सन्मान करतील रवींद्र बोडेकर. इकडे इकडे रशिका कानू घाटे सन्मान करतील रवींद्र बोडेकर. तदनंतर राहुल मोहन हिरवे याचा सन्मान करतील मारुती जानकर साहेब. सन्माननीय मारुती शेळके यांच्या शुभास्ते सन्मान होतो आहे राहुल मोहन हिरवे यांचा 12वी गुणवंत विद्यार्थी. मारुती शेळके यांच्या शुभास्ते सन्मानित केलं जात आहे राहुल मोहन हिरवे. सायली बाबू कोकरे सन्मान करणार आहे बाबू मरगाळे. सायली बाबू कोकरे हिचा सन्मान करतील बाबू मरगाळे. दीक्षा लक्ष्मण कोकरे हिचा सन्मान करतील सुनील खरात. दीक्षा लक्ष्मण कोकरे हिचा सन्मान करतील सुनील खरात. दीक्षा कोकरे. सुजाता रामा कोकरे सन्मान करतील राजू बर्गे. सुजाता रामा कोकरे सन्मान करतील राजू वर्गे. सुषमा चंदन कोकरे सन्मान करतील अरुण मोरे. सुषमा चंदन कोकरे सन्मान करतील अरुण मोरे. रोहन रामा गोरे बाळू घोडेकर यांचा सन्मान करतील रोहन रामा गोरे यांचा सन्मान करतील बाळू घोडेकर उर्फ चंद्रकांत घोडेकर. बाळू घोडेकर उर्फ चंद्रकांत घोडेकर सन्मान करत आहेत रोहन रामा गोरे याचा. रोहन सन्मान स्वीकारावा. भावेश लक्ष्मण आखाडे. भावेश लक्ष्मण आखाडे सन्मान करतील सन्माननीय अक्षयजी चोपडे साहेब. भावेश लक्ष्मण आखाडे सन्मान करतील कर्जत अध्यक्ष सन्माननीय अक्षयजी चोपडे साहेब. विवेक अनिल योगे. भावेश आखाडे नाही आता ठीक आहे याचे खाले. विवेक योगे याचा सन्मान करतील अक्षयजी चोपडे. विवेक योगे प्रमाणपत्र घ्या. आहे सन्माननीय विवेक योगे यांचा सन्मान करते अक्षयजी चोपडे. आरती आनंद हिरवे. आरती आनंद हिरवे तिचा सन्मान करतील रामदास कोकरे. सन्माननीय रामदास कोकरे. जान्हवी लक्ष्मण आखाडे. जान्हवी लक्ष्मण आखाडे सन्मान करतील नागेश हिरवे. जान्हवी आहे का? जान्हवी लक्ष्मण आखाडे ठीक आहे. भक्ती जयकुमार शिंगाडे. भक्ती जयकुमार शिंगाडे सन्मान करतील नागेश हिरवे. हितेश हरिचंद्र गोरे सन्मान करतील गोविंद गोरे. हितेश हरिचंद्र गोरे यांचा सन्मान करतील गोविंद गोरे. मान्यवरांना विनंती आहे की भोजनाची व्यवस्था केलेली आहे, कोणीही कार्यक्रम संपल्याशिवाय जाऊ नये. हितेश हरिचंद्र गोरे सन्मान स्वीकारत आहेत बाबू गोरे. सन्मान करतील गणेश आखाडे. हितेश
पूनम लक्ष्मण माने, पूनम लक्ष्मण माने, सोनाली तुकाराम आखाडे, सोनाली तुकाराम आखाडे आले का? जान्हवी लक्ष्मण आखाडे, जान्हवी आले का? कविता रामभाऊ खरात, कविता रामभाऊ खरात सन्मान करते दत्ता शेडगे. इथं उपस्थित विद्यार्थ्यांपैकी असं कोण आहे ज्याचा नामोल्लेख झालेला नाही किंवा सन्मान झाला नाही? रुपेश शंकर मोरे याचा सन्मान करतील प्राध्यापक डावू विठ्ठल खरात. गुलाबाच्या झाडाला काटे असल्याशिवाय गुलाबाचं सौंदर्य फुलत नाही. तशाच प्रकारे आयुष्य जर का फुलवायचं असेल तर कष्ट, संघर्ष, परिश्रम हे अपरिहार्य आहे. या कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी मी मनोगतासाठी आमंत्रित करतो ॲडव्होकेट सन्माननीय अभिमान हाके पाटील साहेब. मनोगत ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. जेवणाची सोय केलेली आहे. कार्यक्रम संपल्या. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. या कार्यक्रमानिमित्त हजर असणारे सर्व गुणवंत विद्यार्थी, रायगड जिल्हा हर हर चांगला धनगर समाज संस्था रायगड, मीही या जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि या मंडळाचा कायदेशीर सल्लागार आहे. त्यामुळे माझ्या मुलीचा पण सत्कार या मंडळातर्फे झाला पाहिजे, कारण ती स्केटिंग आणि शार्प शूटिंगमध्ये नॅशनल गोल्ड विनर आहे. इयत्ता 8वीला आहे, आता ती शिकते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे आमच्या भगिनी चित्रपटी मॅडम, या मंडळाचे अध्यक्ष हिरवे साहेब, जोरे साहेब, बाकीचे आमचे सरपंच मित्र, मंडळाचे आधारस्तंभ माननीय भगवानरावजी ढेबे साहेब, सरपंच साहेब, बाकीची कोकरे साहेब, बरीच कंपनी आहेत. त्यामध्ये विशेष उल्लेख करेल बबन खरात साहेब, दशरथ देवकाते सर, आखाडे साहेब सदस्य बोरगाव ग्रामपंचायत, दीपक नाळी साहेब, आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते, माननीय श्री विठ्ठल आखाडे साहेब, रामचंद्र कुकळे साहेब, आनंदराव कचरे, सुनीता आखाडे साहेब, ताई माजी नगरसेविका माथेरान, तसेच ॲडव्होकेट संतोषजी आखाडे साहेब, आमचे मित्र ॲडव्होकेट आहेत, ते या परिसरात तर वकिली करतातच, शिवाय मुंबई हायकोर्टामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे. त्याचबरोबर ॲडव्होकेट गणेश आखाडे साहेब, राजेश कोकळे साहेब, आता काही वेळापूर्वी त्यांनी आपल्या समाजाचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं मांडले, ते सावळाराम कोकरे साहेब, संपत ढेबे, नथुराम ढेबे, रामदास कोकरे, शिंदे साहेब, आनंद हिरवे, संतोष आखाडे साहेब, डबल नाव झालं 3 वेळा. असो, या सर्व मान्यवरांच्या, तसेच आपण सर्व पालक, काही राहिलेले लोक आहेत, त्यांचाही नामोल्लेख केला असं समजा. बांधवांनो, आज आपल्या भारताची धुरा ज्या भावी पिढीच्या हवाली आपण
त्या पिढीचा सत्कार सोहळा, त्यांचं गुण गौरव करण्यासाठी या मंडळानं हा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल सगळ्यात प्रथम आपण या मंडळाचं टाळ्या वाजवून कौतुक केलं पाहिजे. कारण रायगड जिल्ह्यातला काही भाग मुंबईसारख्या महानगराच्या जवळ जरी असला तरी बराचसा भाग हा दऱ्याखोऱ्यामध्ये आहे, आदिवासी पाड्यामध्ये आहे, गाव खेड्यामध्ये आहे. डोंगराच्या वरती उंच माथ्यावरती आता येताना भगवान ढेबे साहेब मला या भागातले काही प्रश्न सांगत होते की आमच्या ढेबेवाडीला आता एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर एक रस्ता होतोय, आता खडी तरी येऊन पडलेली आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या परमिशन झालेलं आहे, म्हणजे भविष्य काळात नक्की रस्ता होईल. हा आशावाद ते मला नवी मुंबईपासून इथंपर्यंत सांगत होते. रस्त्याचा एवढा गंभीर प्रश्न आहे. मी सोशल मीडियातून काही माध्यमातून पाहत होतो की धनगरवाड्यामधल्या काही लोकांना, पेशंटना हॉस्पिटलपर्यंत जाण्यापूर्वीच ते मयत होतात. विशेषतः सर्पदंश असेल, डिलिव्हरीचे काय पेशंट असतील, मुलांच्या शाळेचा संघर्ष असेल, तुमच्या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये कसे संघर्ष असतात हे. तसेच काही वर्षापूर्वी मला साधारणतः रात्री 2-2:30 वाजता या भागातून एक फोन आला आहे एका कार्यकर्त्याचा, चांगला कार्यकर्ता. ते म्हणलं, साहेब माझी गाडी पंक्चर झाली आणि ती गाडी पुढं पंक्चर काढून म्हणून मी पुढं आलो तर ट्यूब आणि टायर दोन्ही खराब झालेला आहे आणि इतक्या रात्रीचं माझ्या गाव साधारणतः इथून 20-22 किलोमीटर आहे आणि एवढ्या रात्रीचं मला जाणं शक्य होत नाही आणि हा टायरवाला पण माझ्या ओळखीचा नाही. तर अशा परिस्थितीत तुम्ही मला पैसे पाठवा. आणि मग ती परिस्थिती आणि प्रसंग माझ्या लक्षात आला की काय नक्की परिस्थिती आहे. पावसाचे दिवस होते, खूप पावसाचे. आणि मग त्याला मी त्या टायरवाल्याला बोललो, त्याला पैसे पाठवले आणि मग तो टायर दुरुस्त करून रात्री 2-2:30च्या दरम्यान तो घराकडे गेला. तर इथल्या भागातले काय प्रश्न आहेत ह्या उदाहरणावरून आपल्याला बऱ्यापैकी लक्षात यायला मदत होते. बांधवांनो, आता सावळाराम कोकरे यांनी जो उल्लेख केला की आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून काय करता येईल, या संस्थेचे सदस्य, अध्यक्ष त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतीलच. आपण तो धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळेजण मदत करणार आहोतच. त्यासाठी जे स्पर्धा परीक्षा केंद्र आहे, आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटेल की आजच्याचे मी अचानक त्यांना घेऊन आलो. मला वाटतं हिरवे साहेबांनी ढेबे साहेबांना माहिती होतं आणि भगवान ढेबे साहेबांना रात्री माहिती झाली की आम्ही असे येतोय. त्या अर्चना मॅडम ज्या पोलीस इन्स्पेक्टर आहेत मुंबईला, आपल्या भागात त्यांचं खूप चांगलं काम आहे. त्या अर्चना मॅडमना म्हणलं की आपल्या समाजातल्या काही गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा आहे आणि त्यासाठी आपल्याला सहकुटुंब जायचं आहे. मी येताना माझ्या वडिलांनाही बरोबर घेऊन आलो, कारण हा आपला कौटुंबिक सोहळा आहे आणि कुटुंबातले सगळे लोक हजर राहिले पाहिजे आणि त्यांनी हा कार्यक्रम पाहून आपला समाज कशा परिस्थितीत राहतो आणि एवढ्या परिस्थितीमधून कसा संघर्ष करून चांगल्या यशाच्या मार्गाकडे जायचा प्रयत्न करतो याचं एक उदाहरण या माध्यमातून मुलांना घालून देता येतं. आणि म्हणून जाणीवपूर्वक मी माझे दोन्ही मुलींना या कार्यक्रमाला घेऊन आलेलो आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की सामाजिक कार्यक्रम जेव्हा जेव्हा असतात आपल्या समाजाचे, तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी सहकुटुंब आलं पाहिजे. कुटुंबातल्या महिला जर अशा कार्यक्रमाला जोडल्या गेल्या तर ते संघटन अधिक मजबूत होतं. तरुण पिढी जर जोडली गेली तर हे संघटन पुढे घेऊन जाणारे हे लोक असतात. आणि म्हणून बांधवांनी मी आपल्याला नेक्स्ट जो कार्यक्रम असेल, मला वाटतं वाकोशीला कार्यक्रम होता त्यावेळेस पण आपण असंच होतं रात्रीच्या वेळेस, त्यावेळेस सागर साहेब वगैरे आलेले होते. आता त्यांच्या तब्येतीचा विषय असल्यामुळे थोडेसे प्रवासाचा मर्यादा आहेत. असो बांधवांनो, या भागातल्या प्रश्नाच्या संदर्भात आपणच आवाज उठवला पाहिजे. शासन दरबारी त्याच्या मागण्याचा पाठपुरावा केला पाहिजे. मी आपल्याला या माध्यमातून असं सुचवेल की आपल्याकडे ॲडव्होकेट संतोष आखाडे साहेब आहेत, गणेश साहेब आहेत, या दोघांच्या माध्यमातून आपल्या भागाचे प्रश्न ऑन रेकॉर्ड आणूया. आपण एक शिष्टमंडळ तयार करूया आणि एक हायकोर्टपासून 2-5 मिनिटाच्या अंतरावर मंत्रालय आहे. मधल्या काळात आपणच असतो, त्यामुळे आपण जाऊन या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधूया आणि सरकारला यासाठी आर्थिक तरतूद करून, कारण हा प्रश्न
आपल्या नुसत्या या पट्ट्यातल्या लोकांसाठी नाही, रायगड जिल्ह्यातच नव्हे तर भारतात जिकडं जिकडं आपल्या धनगरवाडे आहेत तिकडं तिकडं सरकारचं दुर्लक्ष असलेलं दिसतं. किंवा आपल्याला दुसऱ्या भाषेत असं म्हणता येईल, ज्या प्रमाणात तिकडे लक्ष द्यायला पाहिजे, मग शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, रस्त्याच्या बाबतीत असेल, मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत असेल, किंवा काही स्थानिक लोकांचा पण आपल्या लोकांना त्रास होतो, अशा हे नाही की अनेक प्रकारच्या प्रश्नाकडे सरकारचं एक कायदेशीर स्वरूपात त्याला मूर्त रूप देण्यासाठी काम करता येईल. ते काम आपण या निमित्तानं करूया असं मी तुमच्या दोघांच्या साक्षीनं अख्ख्या सभागृहाला तसा शब्द देतो की पुढच्या वर्षापर्यंत या भागातले सगळे प्रश्न ऑन रेकॉर्ड सरकारच्या, महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, त्यांच्या लक्षात आणून द्यायची जबाबदारी तुम्ही सगळेजण अगदी विश्वासानं आमच्या तिघांवरती सोडा, आम्ही ती पार पाडू. या भागात कुठे पूल नसेल, कारण पावसाच्या परिस्थितीत कसे असते, रस्ते नसतील, ते मांडा, आपण मांडू. सरकारचे 25-15चं धोरण आहे, त्या धोरणाच्या माध्यमातून बरीच कामं आपल्याला करून घेता येतात. आपल्यामध्ये कोण तरुण असतील काम करून घेण्यासारखे तर त्यांनीही पुढे आलं पाहिजे. उदाहरणार्थ आरोग्याचे काय कॅम्प असतील, काही प्रश्न आहेत आरोग्याचे, ते प्रश्नही आपण शासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक केलेली पाहिजे. आजचा कार्यक्रम आदिवासी समाज हॉल भवन येथं होतोय. धनगर समाज आणि आदिवासी समाज हे दोन्ही एक आहेत, याचं हे प्रतीक आहे. कारण आपला समाज आणि आपला संघर्ष या आदिवासी समाजाच्या भल्यासाठीच आहे. ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. आदिवासी समाजाला न्याय मिळवला पाहिजे आणि मोठा भाऊ म्हणून आपली ती जबाबदारी बनते सगळ्यांची की या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे. त्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन आपण चाललं पाहिजे. बरेच प्रश्न आहेत, त्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतो की हे काम आमच्यावरती सोपवा. आम्ही सरकारच्या कानात कुठं काय बोलल्यानंतर त्याचं कृतीमध्ये रूपांतर होतं हे वकील म्हणून आम्हाला चांगलं ज्ञात आहे. चित्रकोटी मॅडम आम्हाला त्या बाबतीत काही मदत लागल्यास ते करतात. त्यांचा चांगला अभ्यास आहे. ते प्राध्यापिका असल्यामुळं मला वाटतं डबल PhD झालेल्या आहेत त्या. आपल्या समाजातल्या डबल PhD झालेल्या एकमेव उदाहरण असेल. तर अशा लोकांच्या मदतीने आपण हे करूया. दुसरी गोष्ट, स्पर्धा परीक्षेचा उल्लेख निघाला. या मॅडम 2005ला महाराष्ट्रात मुलींमध्ये MPSC मध्ये पहिल्या आलेल्या आहेत. ही एक आपल्या समाजातल्या मुलांमुलींसाठी एक प्रेरणा स्रोत आहे. तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा सुट्टी दिवशी त्यांना त्रास दिला तर चालेल, कारण पोलीस लोकांनी त्रास देण्यासाठीच असतात, पण आपण त्रास चांगल्यासाठी देतोय की त्यांच्याकडे काय जे ज्ञानाचा खजिना असतो तो खजिना आपल्या लोकांसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या भावी पिढीसाठी रिका करायला हरकत नाही. हे मंडळ एक मंडळाचा सदस्य म्हणून, कायदेशीर सल्लागार म्हणून जी जबाबदारी दे ती जबाबदारी आम्ही पार पाडायला तयार असू सदैव. सुदैवानं आता आम्ही खारघरवासी असल्यामुळं रायगडवासी झालो, म्हणून मी म्हटलं मी या जिल्ह्याचा रहिवासी आहे. आणि अशा बऱ्याच याच्यामधून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीचा कार्यक्रम आपल्या वाड्या वस्तीवरती साजरा होतो, तो आणखी जोमानं झाला पाहिजे अशी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि मंडळाला खूप खूप सदिच्छा देतो. मला तुम्ही बोलवलं, माझा यथोचित सत्कार केला, विशेष म्हणजे मला व्यवस्थित ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा ऋणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मंडळ. तदनंतर कुमारी अहिल्या अभिमान हाके पाटील हिचा सन्मान केला जातो आहे. सन्मान करतील हरर चांगबल धनगर समाज संस्था रायगडचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे. अहिल्या अभिमान हाके पाटील. यानंतर मी सन्माननीय दत्ता गोरे यांना आमंत्रित करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. दत्ता गोरे, इथं आल्यापासून आपल्या कानावर ललकारी पडली नाही आणि आपणही आपला जोश दाखवला नाही. बोला येळकोट येळकोट. माझाच आवाज असतो. येळकोट येळकोट. सन्माननीय दत्ता गोरे.
सर्वांनी जोरात बोलायचं आहे, कारण जेजुरीच्या खंडेरायाच्या पदस्पर्शापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे. एवढं जोरात बोलायचं आपण. येळकोट 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 येळकोट. अवघं जग त्याला नतमस्तक होतं. अशा पांडुरंगाच्या नगरीमध्ये युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाली तरी पांडुरंग माझा विठेवर उभा आहे. अशा पंढरपूरच्या पांडुरंगाला मी नतमस्तक होतो. आणि ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे, ज्या मातेने या मातीच्या उद्धारासाठी पुत्र घडवला अशा राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांची 31 मे 2026 रोजी आपण मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली, अशा पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाचे जनक सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी या भारत देशाची राज्यघटना लिहिली असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वच महामानवांना मी विनम्र असं अभिवादन करतो. आज या मंगलमय प्रसंगी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व एकत्र इथे आलात आणि मंचावर उपस्थित सर्व पाहुणेगण आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनाच आयोजित केलं आहे त्या ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष, ज्यांनी आताच नव्याने पोलीस पदभार स्वीकारला असे माझे पोलीस मित्र आणि समोर बसलेले विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि समोर बसलेले तमाम धनगर बांधवांना मी मानाचा जय मल्हार करतो. आजचा दिवस हा अत्यंत प्रेरणादायी आहे, कारण आपण आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाला आपण एक नवीन आयाम देत आहोत. ज्या मातीमध्ये आपण वाढलो, ज्या मातीचा इतिहास आपण वाचतो, ज्या मायमाऊलींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना, माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना बोलतात, शिवबा हातामध्ये तलवार घेऊन आणि माणसं कापून स्वराज्य घडवता येत नाही, कारण त्या काळातील सर्वोत्तम ज्ञान तुमच्या मस्तकात असलं पाहिजे. अजून या आपण गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, कारण काळ बदललाय. आता ढाल तलवारीच्या जागेवरती आपल्याला पेन आणि पुस्तक घ्यायचंय, कारण आता काय आपल्याला लढायचंय ते काय ढाल तलवार घेऊन लढायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे लढायचंय ते फक्त पेन आणि पुस्तकाशी लढायचंय. आपल्याला जे लढून, ज्या पेनाशी आणि पुस्तकाशी लढून आपल्याला मोठं व्हायचंय, त्याचं स्वराज्य आपल्याला घडवायचंय. इथं बसलेला प्रत्येक हा विद्यार्थी हा म्हणजे चांगला देशाचा नागरिक घडल असं मी त्यांना ग्वाही देतो. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवला, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये पहिला जो चॅलेंज आला तो चॅलेंज म्हणजे अफजल खानाचा वध. बघा मित्रांनो, आपण तर चौथीला तो इतिहास वाचलेलाच आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा वध करायला गेले, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही, घाबरले नाही, आपल्यासारखे असे काही त्यांच्या हातपाय लटलटले नाही, बिंदासपणे गेले आणि अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराज माघारी परतले. परत दुसरा जो शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जो चॅलेंज होता तो म्हणजे शाहिस्ते खानाची बोटे. तोच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये जो पहिला चॅलेंज आहे तो म्हणजे 10वीचा वर्ग. ज्यावेळी आपण 10वीची परीक्षा देताना आपण बघा ना, आपण विचार करत होतो, मी जर पास झालो तर ठीक आहे, मी जर नापास झालो तर मला माझ्या घरातले काय बोलतील, माझे मित्र काय बोलतील, माझे नातेवाईक काय बोलतील, ह्या हिशोबाने आपण काय करत होतो, मनावरती प्रेशर आणला होता आणि मनावरती दडपण घेऊन आपण परीक्षेला जात होतो. त्यावेळी आपले हात, आपले पाय लटलटत होते, छातीमध्ये धडधड असं करत होतं आणि ते 10वीची परीक्षा आपण दिली आणि आपण त्यामध्ये चांगलं यश मिळवलं. हा आपला आयुष्यातला पहिला जो चॅलेंज होता. जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जो पहिला चॅलेंज होता तो चॅलेंज आपल्या आयुष्यामध्ये होता. दुसरा चॅलेंज 12वीची परीक्षा. आता
आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळी 10वीची परीक्षा दिली त्यावेळी आपल्याला जे आलेला अनुभव, आपल्याला आलेला जो त्याचा ज्ञान, त्यावेळी आपल्याला काही एवढं जास्त 10वीची परीक्षा देताना 12वीची परीक्षा देताना आपल्याला काही जास्त अडचण आली नाही, कारण ते आपण सहज दिले आणि आपण ते 10वी आणि 12वीचं यश प्रदान करून आज तुम्ही इथं ज्यांचं चांगल्या पद्धतीने यश प्राप्त केलेले आहे ते विद्यार्थी आज इथं गुणगौरव सोहळ्यासाठी आलेले आहेत. आणि ज्यांचं जे काही विद्यार्थी पास झाले असतील, नापास झाले, त्यांचं मी इथून पण त्यांना पण अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक गरीब शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी आहोत. आपले आई वडील काय मोठे धनवान पैशावाले नाही आहेत. आपण आपलं घराकडं, आपल्या वडिलांकडं आणि आपल्या आईकडं, आपल्या भावंडाकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण आपल्या शिक्षणासाठी आपले वडील, आपली आई किती मेहनत घेते ते बघितलं पाहिजे. आपले वडील किती कष्ट करतात, आई किती मेहनत घेते हे एकदा आपण जरा बघा, मागं वळून बघा, जरा थोडंफार सीमावलोकन करा. तेव्हा आपल्या काळजाला कसं पाजर फुटतं एवढं तरी लक्षात ठेवा. आणि इथून पुढचं जे तुमचं काही, जे तुम्हाला काही करायचंय ते तुमचं स्वतःहून तुमच्या मनावरती आहे. बाबा, तुम्हाला जर वाटत असेल मला एखादी गोष्ट वडील बोलत असेल, नाही मुला तुला हीच गोष्ट केली पाहिजे, तुला जी आवडत ती कर, पण चांगली कर. जी गोष्टीमध्ये जो करणार आहेस त्यामध्ये पूर्ण मन लावून ती कर. एवढं बोलतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. गेल्या 1.5 तासापासून या ठिकाणी आपल्याला समालोचनमध्ये सन्माननीय खरात सरांनी काम चालू केले, त्यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय. मी अध्यक्ष त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. सन्माननीय खरात सर. गावातील एक असं व्यक्तिमत्व की संपूर्ण धनगर समाजाला आदर्श घालून देणार. तर आपण मगाशी बोलत का डबल PhD कोणी नसेल, पण ही व्यक्ती डबल PhD आहे आणि अतिशय गरीब परिस्थितीतून ज्याने शिक्षण घेऊन एक आदर्श असं व्यक्तिमत्व या धनगर समाजाला दिलं. थँक्यू, धन्यवाद. या हरळ चांगवाला संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अनंता हिरवे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्याला विनंती करतो. या मान्यवर म्हणून उपस्थितांनी ज्यांची लाभली ते सन्माननीय ज्ञानेश्वर हाके पाटील काका उपस्थित आहेत. संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे यांना विनंती करेन की त्यांचा आशीर्वाद या कार्यक्रम प्रसंगी घ्यावा. अनुभव हा फार महत्त्वाचा आहे आणि सर्वात बोलका असतो. ज्यांनी आपल्या आयुष्याचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, नव्हे आपल्या समाजाची जडणघडण ज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिली, ते सन्माननीय ज्ञानेश्वर हाके पाटील काका यांचा सन्मान सन्माननीय आनंद हिरवे यांच्या शुभार्थे संपन्न होतो आहे. तर नंतर सर्वांना मार्गदर्शन करतील ॲडव्होकेट गणेश पाटील गणेश आखाडे. आज या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिलेले सर्व व्यासपीठ आणि सर्वांचं मी या ठिकाणी नामोल्लेख करत नाही, कारण मला जाण आहे ऑलरेडी कार्यक्रम हा सर्व आपला लेट झाला. पण सर्वच आपले सन्माननीय अतिथी जे असतील, पाहुणे असतील, सन्माननीय अध्यक्षा सौ चित्रका कोटीताई मॅडम असतील, मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती करेन. आज आम्ही एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी पूर्ण फुलाची पाकळी समाजाचा घटक म्हणून या ठिकाणी एक ऋणानुबंध फेडण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपण सर्वच जण चांगल्या पद्धतीने उपस्थित राहिला आणि सर्वांनीच या कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रथमतः मी सर्वांचं या ठिकाणी प्राथमिकता सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. मी 2च मिनटं गेली या ठिकाणी, कारण आज समाजाची सर्वांगीण जर प्रगती करायची असेल तर मला असं वाटतं सर्वच या ठिकाणी समाजाच्या प्रत्येक घटकातील सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक वृद्ध असतील,
व्यावसायिक मित्र हे असतील, बांधव असतील किंवा सर्व विद्यार्थी मित्र असतील, आपण सर्वांनी आज आपल्या समाजाचा सर्वांगीण जर विकास साधायचा आहे तर सर्वांनी एकजूट होऊन आपल्याला समाजाचा प्रत्येक कार्यक्रम असेल किंवा प्रत्येक घटक असेल, प्रत्येक विषय असेल, त्यामध्ये सर्वांनी वेळ देऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी योगदान द्यायचं आहे. बाकी आज हाके सरांनी मोठी आमच्यावर जबाबदारी टाकली सन्मान की समाजाचे मूलभूत प्रश्न असतील तर त्याचा पाठपुरावा आपण सर्व मंत्रालयामध्ये करूया. आमचाही त्या ठिकाणी आपल्याला सर्व पाठिंबा असेल. आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत, कारण आमची वैयक्तिकरित्या प्रगती आमची झालेली आहे किंवा होणार पण आहे, पण सर्वांगीण विकास करायचा असेल, कला क्रीडा शैक्षणिक आणि सामाजिक राजकीय सर्व दृष्टिकोनातून जर विकास करायचा असेल तर सर्वच आपण या ठिकाणी सोबत राहून काम करूया. आणि आज हा कार्यक्रम या समाजभवन, आदिवासी समाजभवन या ठिकाणी घेण्यात त्यांनी परवानगी दिली, त्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि आपल्याही समाजाचा एक हक्काचं व्यासपीठ होण्यासाठी आपण त्या ठिकाणी सन्माननीय या ठिकाणचे कर्जत खालापूरचे आमदार सन्माननीय महेंद्रशेठ तोरवे यांच्याकडे ऑलरेडी आम्ही विषय मांडलेला आहे. त्याचा खोपोली शहरामध्ये सभागृहाचं काम पण चालू आहे आणि ग्रामीणसाठी आपण तालुक्यामध्ये पण या ठिकाणी आपण पाठपुरावा करणार आहोत. फक्त आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय आईला, जय मला. धन्यवाद. तदनंतर या कार्यक्रमाचे या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय या कार्यक्रमासाठी अलिबाग येथून उपस्थित राहिलेले सन्माननीय श्री लक्ष्मण ढेबे सर यांचा सन्मान संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. सन्माननीय श्री लक्ष्मण ढेबे. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर सन्माननीय श्री संतोष घाटे यांचा सन्मान सन्माननीय रामदास कोकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. सन्माननीय तदनंतर सन्माननीय संतोष घाटे यांचा सन्मान करतील रामदास कोकरे साहेब. यानंतर आपल्या समोर अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करतील ॲडव्होकेट संतोष आखाडे साहेब. नाही, तुम्ही करणार. यानंतर या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आनंद हिरवे, तदनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि तदनंतर कार्यक्रम समाप्त केला जाईल. सन्मान्य व्यासपीठ, त्यामुळे सर्वांची नावं घेणार नाही, कारण आज या ठिकाणी 10वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आहे आणि संस्थेची गेली 25-26 वर्षे आम्ही जवळून पाहिलेली आहेत. या संस्थेची निर्मितीपासून ते आजपर्यंत या आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत. समाजाचा मी प्रथमतः आभारी आहे, कारण समाजाने जी प्रेरणा दिली सुरुवातीला काम करण्याची आणि त्याच्याच जोरावरती माझे सहकारी मित्र असतील आनंद हिरवे, सवळाराम कोकरे, या आम्ही दिवस रात्र सगळे पायी पूर्ण रायगड जिल्ह्यात फिरलेलो आहे. आणि पुढच्या गाव असं नसेल की जिथं नाही, ज्याचे ही जी संघटनेची जी संकल्पना मांडली त्याच्यामध्ये आमचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल आखाडे यांचाही तितकाच मोठा सहभाग आहे. संस्था ही खूप संघर्षातून निर्माण झालेली आहे, त्यामुळे संस्थेचं नामोनिशान हे कंटिन्यू राहिलं पाहिजे. कारण याच्यामध्ये या संस्थेचा उद्देशच असा होता की मुलांना सुशिक्षित करणं, त्यांना सुशिक्षित करून विकास आणि राजकीय प्रवादांना, सामाजिक प्रवादांना समाजाचा विकास करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. आणि आज तो बऱ्यापैकी आम्हाला कुठेतरी साध्य होताना दिसतोय. आज आम्ही बघतोय राजकीय स्तरावरती बऱ्यापैकी आपली मुलं आज त्या राजकारणात इन्व्हॉल्व होताना दिसतात. सदस्य असेल, ग्रामपंचायत लेवलला सरपंच असतील, आज त्या ठिकाणी आपली लोक उपभोक्त आहेत. माथेरानसारख्या शहरात नगरसेवक झालेले, त्यानंतर कर्जत नगर परिषदमध्ये नगरसेवक झाले. दुःख एकच होतं की जिल्हा परिषद आपला सदस्य नाही, परंतु मागच्या वेळेस संजय कचरे यांच्या रूपाने एक सदस्य आपला गेला 5 वर्ष राहिला आणि आताही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला अपेक्षित होत्या त्या साध्य झालेल्या आहेत. आज या ठिकाणी माझ्या विद्यार्थी मित्रांना एवढं मी सांगेन की इथून तुमचा हा नवीन अध्याय सुरू होतोय. या अध्यायामध्ये जे काही तुम्ही स्ट्रगल केले 10वी पर्यंत, पुढे तुम्हाला स्ट्रगल आहे, पण स्ट्रगल करताना तुमचा
स्वतःचा विश्वास स्वतःवरती पाहिजे. भले एखादा विषय कॉम्प्लिकेटेड असेल, 10 जणांचा ऐका, पण स्वतःच्या विचाराने निर्णय घ्या, तरच तुम्ही सक्सेस होणार. तुम्ही तुमच्या शब्दावरती ठाम राहा. भले तो चुकला तर तुम्हाला अनुभव मिळेल, यशस्वी झाला तर तुमचे होप्स वाढतील, जेणेकरून तुमचा विश्वास वाढेल की आपण निर्णय घेतला तो बरोबर होता. परंतु आपला जो काही समाजाचा जो जुना व्यवसाय आहे मेंढराचा, त्या पद्धतीने चालू नका. मैत्रीण माझी कॉमर्सला गेली म्हणून मी कॉमर्सला जाईल, तो मित्र आर्ट्सला गेला, तो सायन्सला गेला, त्याच्या पाठून जाईल, असं करू नका. तुम्हाला तुमचं स्वतःचं मत आहे, त्या स्वतःच्या मतानुसार तुम्ही त्याचा निर्णय घ्या आणि तुमचा करिअर निवडा. कारण करिअर पुष्कळ आहे. लोक तुम्हाला म्हणणार अरे डिग्र्या घेतल्या, डिप्लोमा केले, पण पुष्कळ मुलं आहेत. आजी मुलं इंजिनिअरिंग झाले, की मुलं त्यांनाही शुभेच्छा. तर प्रत्येकाचं क्षेत्र खूप मोठं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी तेवढ्या अपॉर्च्युनिटी संधी आहेत. त्या संधीचं तुम्ही सोनं करा. परंतु एखादा जर अपयशी ठरला त्याचा बघून तुम्ही निराश होऊ नका, कारण प्रत्येकाचं नशीब हे वेगळं आहे. प्रत्येकाचे जसे फिंगरप्रिंट्स वेगळे आहेत, तसं प्रत्येकाची काम करण्याची, विचार करण्याची ही क्षमता वेगळी असल्यामुळे आपण आपल्या ध्येय उद्दिष्ट जे ठेवले त्यात नक्कीच सक्सेस होऊ. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांना माझं सांगणं आहे की तुम्ही जो यापुढे निर्णय घ्याल, ज्याचा डिप्लोमा झालाय तो पुढे कुठल्या ह्याच्यात त्यांनी ट्राय करतो त्याचा प्रश्न आहे. परंतु जे आता 10वी 12वी रिसेंटली जी मुलं पास झालेत त्यांनी कोणती फॅकल्टी जायचे, हा फॅकल्टीचा निर्णय घेताना तुम्ही तुमच्या मनाला विचारा की आपल्याला फेल होईल का, त्या धनुष्य इंद्रधनुष्य तुम्ही उचला. पण लोक काय म्हणतात आर्ट्सला काही जास्त स्कोप नसतो, कॉमर्सला या, कॉमर्सला सायन्सला जावा. तसं करू नका. ज्याच्या बुद्धीला जे फेल होईल ते घ्या, त्या पद्धतीने तुम्ही चाला आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांना हे मला सांगायचं की जो काही निर्णय घ्या तो तुम्ही तुमच्या विश्वासाने घ्या. त्याचबरोबर आज या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे. समाज बांधवांना माझी विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आम्ही या ठिकाणी काम करतो, आपणही तसंच प्रत्येकाचे माणुसकीच्या नात्याने वागा, जेणेकरून आपल्याला काय समाजासाठी करता येईल ते करा. पण प्रत्येकाला काय वाटतं मी शिकलो नाही तर मी काय करू शकत नाही. परंतु तुम्ही तुमची आर्थिक, सामाजिक, कुठे ना कुठे समाजाची बांधिलकी असेल तर तुम्ही जसं होईल तसं मदत करा आणि समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न करा. आज या ठिकाणी आपण 3 ज्या नवीन नियुक्त्या केल्या, तालुकाध्यक्ष किंवा महिला सक्षमीकरणासाठी आपण जिल्हाध्यक्षाच्या ठिकाणी आपण नियुक्ती केली. याच्या मागे कसं आहे की गेली 25-26 वर्षी संस्था जी चालू झाली त्याच्यामध्ये फक्त आपण पुरुषांना प्राधान्य देऊन आपण पुढे चालत होतो, परंतु महिलांचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण ही सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याचंही पुढे ज्या आपण रोपटं लावले त्याचं व्रटवृक्ष हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने होईल ही अपेक्षा करतो. जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र. धन्यवाद. रायगड जिल्हा हरार चांगलं धनगर समाज संस्थेचा विद्यार्थी गौरव सोहळा या ठिकाणी आदिवासी भवनमध्ये साजरा करतोय. सर्व विद्यार्थी मित्रांना आता ज्यांच्या नियुक्ती झाल्या त्या सर्वांना प्रथमतः सगळ्यांना शुभाशीर्वाद देईन की तुम्ही चांगल्या गुणाने यश संपादन केलेलं आहे. काही पोलीसमध्ये भरती झालेली आहे. या संघटनेला, या संस्थेला आम्ही आमचं भाग्य समजतो आणि तुमचा सन्मान करण्याची संधी तुम्ही सर्वांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. मी सर्वांना विनंती करेन की या संस्थेचा सभासद होण्यासाठी आज जवळजवळ आम्ही 60 विद्यार्थी आणि 10 ग्रामपंचायत सदस्य, 4 पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या लोकांचे आम्ही सन्मान केलेला आहे. तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वतःहून येऊन काहीतरी थोडंफार मनोगत व्यक्त केलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या संघटनेचा, या संस्थेचा जो संकल्प आहे तो योग्य आहे, अयोग्य आहे? यासाठी तुम्ही सर्वांनी कुणीतरी एखाद्याने सर्व पुढच्या वेळेला मी अपेक्षा ठेवतो पुढच्या या स्टेजवर या खाली बसलेले विद्यार्थिनी याच्यामधला एखादा 1-2 प्रतिनिधी आमच्या संस्थेला मिळतील. काम करत असताना मान्यवर आमचे सांगून गेले गेल्या 25 वर्षातून हाके पाटील साहेब आमचे कायदेशीर सल्लागार ज्या दिवशी संस्था स्थापन झाली त्या दिवसापासून हाके साहेब आमचे सल्लागार आहेत. त्यांचं चांगल्या पद्धतीने योगदान आम्हाला मिळालेलं आहे. आपण ज्या वेळेला सन्मान ज्या वेळेला विद्यार्थ्यांचा घेत असतो, आम्हाला सुरुवातीला सर वाटलं 4-5 दिवस आम्ही टेन्शनमध्ये आलो की समाजाला गरजच नाही विद्यार्थ्यांना.
ज्या वेळेला दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपण शाबासकीची थाप मारतोय, पण ही संस्था ही तुमचं पाल्यत्व स्वीकारलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, तुमचं पाल्यत्व स्वीकारणारी ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अडचण येतील, संस्थेचा इतिहास मगाशी सांगितला सवाराम कोकरेने, संस्थेचा इतिहास जर आपण उघडायला गेलो वेळ फार कमी आहे, कारण पाहुणे पण कंटाळलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी सदस्यांचा सन्मान करताना माझे मित्र, मी आवर्जून सांगेन, 32 मतांनी पंचायत समितीला पराजित झालेला माझा मित्र मनोहर गोरे रोह्यामधून आलेला आहे आणि त्या सदस्याचा सन्मान करण्याची आम्हाला संधी या ठिकाणी या संस्थेला मिळालेली आहे. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. म्हणजे या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक नागरिक सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेला आहे. आणि मी मनोहर गोरेंना पुन्हा शुभेच्छा देईन. तुम्ही हरलेले नाही. धनगर समाजामधून पराजित झालेला कुठलाही मेंबर हरलेला नाही आहे. तुम्ही विजय झालेले आहात आणि ही संस्था, सामाजिक संस्था ही तुमच्या प्रत्येक वेळोवेळी तुमच्या पाठीशी उभे राहणार आहे. कारण ज्या वेळेला पराजय हा यशाचा पहिलं पायरी असते. मी मनोहर गोरेंची आम्हाला कल्पना असते, कारण रोहा तालुका प्रमुखपदी त्यांची या संस्थेच्या वतीने मी तोंडी तुम्हाला आश्वासन देतोय, नियुक्तीपत्र तुम्हाला लवकरच मिळेल. रोह्यामध्ये आपल्या पूर्ण रायगडमध्ये संस्थेचं पाळंमुळं गेलेली आहे. या ठिकाणी या संस्थेचा कार्यक्रम करत असताना आता आमचे ज्या वेळेला तत्कालीन अध्यक्ष जे आज कायदेशीर सल्लागार झालेले आहेत की आज आम्हाला कुठलीच कमी नाही आहे, कुठल्याही संघर्षाच्या वेळेला आम्हाला अहोरात्री उभं असतात. मित्रांनो, कार्यक्रम करायचा म्हणजे सोपं नाही आहे. एक जोडबळी म्हणून या संघटनेचा युवक आघाडीचा त्याचाही विशेष सन्मान करावा असं मला वाटतं की रात्र आणि दिवस एक करून ज्यांनी गेली 15 दिवस युवक आघाडीचा अध्यक्ष हरीशभाई ढेबे आणि त्यांचे सहकारी रवींद्र बोडेकर या 2 व्यक्तींनी खरोखरच सोशल मीडियामध्ये या संघटनेचं नाव आज असं करून ठेवलेलं आहे की वरच्या लेवलला पण दाद दिलेली आहे. अके सर, तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आज या ठिकाणी सचिन मोठे सर IRS अधिकारी आपल्या ठिकाणी उपलब्ध होणार होते, पण काही कारणास्तव त्यांना गावी जावं लागलं, ते येऊ शकले नाही. बरेचसे मोठी असती समाजाच्या या संघटनेच्या संपर्कामध्ये. मित्रांनो, तुमचा वेळ जास्त गेला नाही. उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देईन. शुभेच्छा देत असताना तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करीन, या संघटनेचा सभासद म्हणून लवकर व्हा आणि या संघटनेच्या सहकार्यामध्ये आपलं योगदान द्या. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज आम्ही आमचं भाग्य का समजतो, कारण या संस्थेचा साहेब उद्देश एकच आहे, समाजामध्ये विद्यार्थी शिकला पाहिजे. ज्या वेळेला मी आज अध्यक्ष झालोय, सहजासहजी झालेलो नाही, संघर्ष फार आहे. पालीच्या मंदिरामध्ये, राम मंदिरामध्ये आमचे संस्थापक सवळाराम कोकरे, विठ्ठल आखाडे या सर्व मंडळीने, धोंडू बोडेकर असेल, दुसरे धोंडू बोडेकर असतील, या लोकांनी दूध विकल्यानंतर ज्यावेळेला ठरवलं की आपणही संघटना पाहिजे आणि ईर्ष्याने वावशी पाठावर समाजाचा बोर्ड नाही, त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र करून झालो आणि त्या ठिकाणी धनगर समाजाची पाठी लावली. कारण आदिवासी आणि धनगर हे एकाच वळचणीला राहिलेले भाऊ आहेत, परंतु इतर समाजाला आपलं वावलं आहे. आज आम्हाला अभिमान वाटतोय की आज तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी समाजाचं भवन आहे. आम्हाला पण हिनवलं गेलं साहेब की 25 वर्ष काम करताय, स्वतःचं भवन नाही. धनगराचं कधी भवन होईल असं मला वाटत नाही, पण आम्ही त्याचा पाठपुरावा करणार, कारण आम्ही त्यातून गेलेलो आहोत. पाठपुरावा करणार. खोपोलीमध्ये 6व्या मजल्यावर बहुउद्देशीय भवनामध्ये धनगर समाज भवन होते आणि ते आम्ही आमदार साहेबांकडे मागणी केलेली आहे. लवकरच शहरासाठी ते मिळणार आहे. ग्रामीणसाठी साहेबांनी सांगितलं तुम्ही जागेची व्यवस्था करा, 4 कोटी लागो 5 कोटी लागो, आम्ही देण्याचा प्रयत्न करू. हे सर्व तुमच्या माध्यमातून होते. मित्रांनो, वर्षभरातून एकच कार्यक्रम करा, कारण कार्यक्रम करत असताना आज जे विद्यार्थी या संघटनेच्या माध्यमातून ज्यांनी सन्मान स्वीकारलेला आहे ते आमचे शेवटपर्यंत या संघटनेच्या ऋणी असणार आहेत. तुम्ही मोठे अधिकारी व्हा, पण त्या संघटनेचा सभासद व्हा, हे मी तुम्हाला जाता जाता सांगतो आणि तुम्हाला चांगल्या शुभेच्छा देतो. जे आज नव्याने नियुक्त झालेले पोलीस भरतीमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, त्यांनाही शुभेच्छा असतील. मागाशी ज्यांचा सन्मान केला आपण पोलीसमध्ये भरती झाले, ज्याला मायेचं छत्रच नाही, पितृछत्र नाही,
असं दत्तक पालक घेतलेला लक्ष्मण मरगाळे विशाल झोरे हा विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये ज्या वेळेला भरती होतो आणि त्या विद्यार्थ्याचा सन्मान या रायगड जिल्हा आर धनगर समाज संस्थेला सन्मान करण्याची संधी मिळते, ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य आम्ही दुसरं कुठलं मानू शकत नाही. कारण ज्या ज्या वेळेला शैक्षणिक अडचणी असतील विद्यार्थ्यांना त्या त्या कॉलेजला तुम्हाला या ठिकाणी या संघटनेची युवक आघाडी प्रयत्न करणार आहे. युवक आघाडी फार कार्यक्षम आहे, कारण मी त्यांचा अनुभव गेल्या 15 दिवसात घेतोय. कुठलं असं ऑफिस नाही की त्या ठिकाणी त्यांचं आपल्या संस्थेचं पत्रव्यवहार नाही. मी जास्त वेळ न घेता माझ्या सर्व सवंगड्यांचं विशेष आभार मानेन की ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी एकटा आनंद हिरवे किंवा संतोष आखाडे ही कार्यक्रम काही करू शकत नाही. ज्या वेळेला सर्वांनी एक दिलाने निर्णय घेतला की समाजातील विद्यार्थ्यांचा सन्मान करायचा आहे, त्यावेळेला आम्ही ठरवलं की आपल्याला बाकी काही करताना आलं नाही तरी चालेल, पण हा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. कारण आपल्या विद्यार्थ्यांचा सन्मान आपले आईवडील काही करू शकत नाही. ज्या वेळेला तालुक्याच्या ठिकाणी हा तुमचा सन्मान ज्या वेळेला झालेला हा तुमचा सन्मान हा स्मरणामध्ये राहणार आहे. मित्रांनो, जास्त वेळ न घेता मी एवढं बोलतो, तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा रिवर्स येतो. सर, संघटनेने विचार केला होता की आपल्याला प्रमुख पाहुणा हा आपलाच पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही याल. आज तुम्ही ते स्वीकारलं, खरोखरच आम्ही आमचं भाग्य समजतो. बऱ्याच जणांना आम्ही बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु ही संस्था त्याची दखल घेतली जाईल एवढं हलक्यात घेऊ नका की ज्याने आम्हाला आमच्या कार्यक्रमाला ज्यांनी पाठ फिरवलेले आहे. मित्रांनो, आम्ही पाठ फिरवण्याची तयारी ठेवतोय एवढं बोलतो आणि तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सर्वांनी टाळ्याच्या गजरात माझ्या सर्व सवंगड्यासाठी शुभेच्छा द्यायचे ज्यांनी अवरात्र मेहनत घेतली त्यांच्यासाठी. या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी आयोजकांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय जय. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती चित्रकोटी मॅडम. या विद्यार्थिनींपैकी कोणी मनोगत व्यक्त करेल का? बोलताय का? पूजा किंवा उपस्थितांपैकी उत्सुक मी पूजा करा. नमस्कार, माझं नाव पूजा रामचंद्र खरात. आज आपल्या समाजामध्ये मी पाहिलं तर प्रमुख पाहुणे आपल्याच समाजाचे आहेत. म्हणजे विचार करा की आपल्या समाजाचे लोक किती पुढे पोहोचले, पण काही वेळा आपले विचार मात्र मागेच राहिले. मी या सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली आणि त्यांनी आम्ही परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवले, आम्ही काहीतरी सक्सेस मिळवलं, पण त्याचं कौतुक आपल्या घरामध्येच होतं, पण आपल्या बाहेर कोणाला माहीत नसतं. पण अशा संघटनेमुळे ते बाहेर कुठेतरी येतो की आमच्या मुलांनी हे केलं, आमच्या मुलांनी ते केलं, तर ते जसं बाहेर येतं या संघटनेमुळे आज आमचा सत्कार झाला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद. यानंतर सन्माननीय विठ्ठल आखाडे हे शेवटचं मनोगत आणि अतिशय